हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं। कुणाला हे ब्लाऊज जर कटिंग करायला जमत नसेल तर या पद्धतीनं कटिंग करून बघा। मी कपडा फोल्ड करून घेतलाय। हा 1 मीटर कपडा आहे। ब्लाऊज उंचीला पण जास्त आहे आणि बाही पण जास्त आहे, त्याच्यामुळे 1 मीटरचं ब्लाऊज पीस आहे। आता पाठीमागची ब्लाऊजच्या मापानुसार मी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं। पाठीमागे शोल्डर पासून कमरेपर्यंत आपण अशा प्रकारे सरळ पकडून घ्यायचं। सेंटर मधून पकडायचं शोल्डरच्या। वरी अर्धा इंच शिलाई मार्जिन असते आणि खाली अर्धा इंच फोल्डिंग साठी लागते, ते सोडून आपण मार्किंग करून घ्यायची। आता आपली उंची किती आली बघायची, तेवढीच उंची आपण समोरच्या साईडला घेऊन घ्यायची। 15.5 आले। 15.5 ला मी तिकडे मार्किंग केली, तर स्केलने रेषा ओढून घेऊया। आता आपला कमरेचा भाग आपण 7च्या पुढे जर गळा डीप असेल तर मागच्या भागासाठी पुढच्या भागापेक्षा 1 इंच कमी घेतो। कमरेचा भाग बघा अशा पद्धतीनं जसं आहे तसंच ठेवून घ्यायचं। माझ्या ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन व्यवस्थित आहे। तुमच्या जरी कमी असली, तुम्हाला जास्त ठेवायचं असलं तर त्या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं। जेवढी शिलाई मार्जिन आहे तेवढी ठेवून त्याच्या पुढे 1 इंच मी मागच्या टेकसाठी एक्स्ट्रा घेतले, तिथे मार्किंग करून घेतले 1 इंच एक्स्ट्राची। आता गळा रुंदी मी 2.25 घेते। आपला गळा डीप आहे असला तर आपण गळा रुंदी जास्त घ्यायचं नाही, आपलं शोल्डर उतरतंय। आता शोल्डरची रुंदी बघा अशा पद्धतीनं पकडून, आपलं शिलाई मार्जिन आहे ना अशा पद्धतीनं ठेवून शिलाई मार्जिन पकडून तिथं मार्किंग करून घ्यायची। आता आपली गळा रुंदी झाली, शोल्डर झालं, कमरेचं मेजरमेंट घेऊन झाली, उंची घेऊन झाली। आता आपण बघूया मुंडा। आपला मुंडा ब्लाऊजचा कसा काढायचा। मुंडा आपण 2 पद्धतीनं काढू शकता बघा। अशा पद्धतीनं आपल्या 6.25 येते। आता आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा। ज्या साईडला आपण फिटिंग करतो त्या साईडला आपण खाली अर्धा इंच जे आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेलं असते तिथं ठेवून मार्किंग करून घ्यायची। आणि वरी जे ब्लाऊज आपला जॉईन केलेलं असते तिथं आपलं पण ते पण एक्स्ट्रा असलेलं ठेवून मार्किंग मध्ये घ्यायचं आपण। आता मी तिथं मार्किंग केले, 1 लाईनीचा फरक आलाय दोन्ही मध्ये, तर आपण 6.25 ला इथं मार्किंग करून मुंड्याचा आडवी रेषा ओढून घेतली, उभी पण रेषा ओढून घेते। आता मागच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1.5 इंच घेऊया। खालचं अंतर किती आलंय बघून तेवढंच अंतर आपण वरच्या साईडला ठेवून रेषा ओढून घेतली। तर आपण इथं 1.5 इंच मार्जिन जे एक्स्ट्रा घेतो कपड्यामध्ये ब्लाऊज मध्ये, तुम्हाला 2 इंच घ्यायचं असलं तर त्या पद्धतीने तुम्ही 2 इंच घेऊ शकता। मला 1.5 इंच भरपूर होते। आता जिथं मुंडा घेतलाय त्याचा सेंटर काढायचं। 6.25 आहे तर 3च्या पुढची 1 लाईन घेऊन अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आपण। आता आपण गळ्याची उंची बघूया। ब्लाऊज कमरेत व्यवस्थित बरोबर पकडून गळ्याचा जो खालचा भाग असतो तो अशा पद्धतीने ठेवून खाली अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेतले ते सोडून आपण गळ्याच्या इथं मार्किंग करून घ्यायचं। गळा रुंदी मी 2.5 घेते, वरी आपण 2.25 घेतले। खालच्या साईडला हलका आपला डीप मध्ये जाईल गळा, गोल गळा आहे। तुम्हाला जर गळ्याची वेगळी डिझाइन बनवायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वेगळी बनवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या। आता शोल्डरच्या सेंटर मध्ये आपण मागच्या टेकसाठी मार्किंग करूया। तुम्हाला असं जमत नसेल तर 4 इंचावर पण तुम्ही करू शकता, किंवा आपलं मेजरमेंटचं 1.5 इंच सोडून जे अंतर असते त्याच्या सेंटर मध्ये तुम्ही मागच्या टेकसाठी मार्किंग करू शकता। आता आपण पुढच्या साईडला पण मुंडा तेवढाच ठेवून घेऊया, 6.25 मुंडा घेतला आपण। आता पुढच्या साईडला चेस्टचं मेजरमेंट आपलं 10 येते। 10 प्लस 1.5 इंच 11.5। 11.5 ला इथं मार्किंग करून घेतली। 10 ला मार्किंग करून 1.5 इंच पुढे जे शिलाई मार्जिन साठी एक्स्ट्रा लागतं आपल्याला फिटिंग साठी तिथं मी मार्किंग करून घेतली। आता स्केलने बॉक्स बनवून घेऊया। आता आपला पुढचा मुंड्याचा आकार देऊन झाला। मुंड्याची उंची आणि रुंदी घेऊन झाली। आता ब्लाऊजच्या साईडला बघा क्रॉस पट्टी पर्यंत, मुंड्यापासून क्रॉस पट्टी पर्यंत, क्रॉस पट्टी मध्ये जे आपलं शिलाई मार्जिन जाते तिथं मार्किंग करून घेतली मी।
आणि त्याच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा जे आपली आडवी टेक्स असते ब्लाऊजची त्याच्यासाठी मार्किंग केली. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, खूप सोपी पद्धत आहे. आता शोल्डरपासून तिथपर्यंत किती उंची आली बघून ह्या साईडला तेवढीच आपण उंची घेऊ शकतो. आता स्केलनी रेषा ओढून घ्यायची, किंवा तुम्ही पाठीमागची 15.5 आलं तर पुढच्या साईडला 16.5 घेऊन अशा पद्धतीनं पण घेऊ शकता. ब्लाऊजच्या मापावून घेतल्यावर एकदम परफेक्ट येईल, थोडं कुठं पण कमी जास्त नाही होणार. आता क्रॉसपट्टीची जेवढी रुंदी होती तिथं मी मार्किंग करून घेतली, दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली. आता इथं आपण 1 इंचावर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊया. खालच्या साईडला डॉट डॉट करून क्रॉसपट्टीला मार्किंग करून घेऊया. आता पुढच्या मुंड्यासाठी आकार, मागच्या मुंड्याला आपण आकार देण्यासाठी किती घेतला? 1.5 इंच घेतला. तर पुढच्या मुंड्यासाठी किती घ्यायचं? 1 इंच घ्यायचं. आपली जे मार्जिन सोडलेली होती तिथं मी रेषा ओढून घेतली. तुम्हाला जर मार्जिन एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. तुमचा कपडा कमी जास्त त्याच्या ॲडजस्ट करून तुम्ही घेऊ शकता. आता पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देऊन घेतला मी. आता पुढचा गळा तुम्ही शोल्डरपासून गळ्यापर्यंत उंची मोजून अशा पद्धतीनं पण घेऊ शकता, किंवा पुढचा गळाची ब्लाऊजच्या मापावर जर घेत असलं तर जे हुक्काची किंवा काचची साईड असते ते साईड अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं. आईची किंवा बटनची साईड नाही घ्यायचं, कारण तिथं एक्स्ट्रा असतं आपली पुढची पट्टी. बघा, अशा पद्धतीनं मार्किंग करून घेतली मी गळ्याची. आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊया. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता क्रॉसपट्टी आणि गळ्यापासून किती अंतर आहे ते बघून घेतलं मी, आणि शोल्डरच्या सेंटरमध्ये खालची टेक्स घेऊया आपण. 2.5 इंचावर टेक्सची उंची घेतली, आणि क्रॉसपट्टीपासून गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंत किती अंतर आहे त्याच्या सेंटरमध्ये आपण ही पण टेक्स 2.5 इंचाची घ्यायची. तिथून मी 1.5-2 इंचाला मार्किंग करून 1.5-2 इंचाला मार्किंग करून बाकीच्या टेक्ससाठी पण मार्किंग करून घेतली मी. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. ब्लाऊज शिवताना किंवा फिटिंगला तुम्हाला कुठं पण कमी जास्त होणार नाही. जर मुंड्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटला, कुठं कमी जास्त वाटलं तर ब्लाऊजचा मुंडा आपण अर्धा इंच शोल्डरच्या इथं सोडून मेजरमेंट करून बघायचं, एकदम परफेक्ट येते. आता साधा ब्लाऊज आहे म्हणून मी शोल्डरपासून कट नाही केला, तिथं हलका कट मारून घेते, म्हणजे आपला शोल्डर मागे पुढं होणार नाही. मागच्या टेक्ससाठी पण कट करून घेतला, इथं कट मारून घेतला. आपण चारी टेक्सला पण कट मारून घेऊया छोटे छोटे, म्हणजे दोन्ही टेक्स आपल्या दोन्ही साईडच्या सेम जागी येतील. तुम्हाला जर शोल्डरच्या इथं असं कट करून जमत नसेल तर तुम्ही तिथं कट करून नंतर शिवू शकता. आता 4 जागी टेक्सला मी हलके कट मारून घेतलं. खालच्या साईडने आपण चॉकनी मार्किंग करून घेऊया, म्हणजे काय होईल, दोन्ही साईडचे टेक्स आपले थोडे पण कमी जास्त नाही होणार. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला ब्लाऊज कोणत्याही मापाचा जमत नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ मी अशा पद्धतीचा माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो सर्वांना खूप आवडला. ब्लाऊजच्या फिटिंगनुसार नवीन असाल, किती शोल्डर घेऊ, किती गळा रुंदी घेऊ, काय घेऊ काही समजत नसेल, गळा रुंदी 2 किंवा 2.25 घ्यायची डीप गळा असलं तर. आता ही मी काज बटनसाठी जो पुढचा कपडा होता मुंड्याच्या तिथल्या काज बटनच्या 2 पट्ट्या काढून घेतल्या. हुक्कासाठी नायसाठी क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टीला माझ्या ब्लाऊजचा कपडा 1 मीटर होता, एक्स्ट्रा होता, म्हणून मी डबल करून अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी काढून घेते. तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही मधल्या साईडनं दुसऱ्या साईडचा कपडा किंवा जिथं कपडा तुमचा ॲडजस्ट होता त्या ठिकाणी तुम्ही क्रॉसपट्टी काढू शकता. एक्स्ट्रा कपडा असला तर अशीच काढून घ्यायची. आता आपण बघूया बाहीची कटिंग. बाहीची रुंदी हे छातीचा 4था भाग घेतो आपण. छातीचा 4था भाग घेऊन त्याच्यामधून अर्धा इंच कमी करतो. आता 10 इंच आहे तर आपण 9.5 घेऊ शकतो, किंवा तुम्ही ब्लाऊजची बाहीची रुंदी जेवढी आहे तेवढी त्याच पद्धतीनं पण घेऊ शकता. आता आपला हा साधा ब्लाऊज आहे बघा. ब्लाऊजच्या आपण जिथं मुंड्याच्या इथं ब्लाऊज जॉईन केलेलं आता असते तिथं अशा पद्धतीने सरळ घ्यायचं, क्रॉसमध्ये नाही घ्यायचं. सरळ जिथं आपला कपडा बसतो तिथं घ्यायचं. 9.5 येते तर इथं 9.5ला चेस्टच्या मापानुसार पण आपलं 9.5 येते. 10 इंच आहे तर त्याच्यामधून अर्धा इंच कमी केलं तर 9.5 येते. 9.5ला मी मार्किंग करून घेतली. आता ब्लाऊजची उंची घेत असताना हा साधा ब्लाऊज आहे, खालच्या साईडला आपण 1 इंच फोल्डिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. तुमचा अस्तरचा असलं तर तुम्ही अर्धा इंचच घ्यायचं, 1 इंच नाही घ्यायचं. साधा ब्लाऊज असलं तर आपण मध्ये फोल्ड करतो त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं.
आता ब्लाऊजची उंची बाही व्यवस्थित पकडायची. दंडघेरा आपण जिथं उंची आहे तिथून शोल्डरपर्यंत पकडून जो आपला एक्स्ट्रा कपडा शिलाईसाठी लागतो तो पण पकडून तिथं मार्किंग करून घ्यायची. आता हे उंची किती आले बघायची. तेवढीच उंची आपली त्या साईडला 9.5 आले. आपण 9.5ला त्या साईडला पण मार्किंग करून घेतलं. 3.5 इंचावर मी बाही डाऊन करून घेते. तुम्हाला जर असं डाऊन करायचं समजत नसं तर आपल्या बाहीची फिटिंग पासून ब्लाऊजचा दंडघेराची फिटिंग आपण जिकडं करतो, जिकडे एक्स्ट्रा कपडा तिथून आपण जिथं मुंड्याची बाही जोडतो तिथं त्या पद्धतीनं बाही ठेवून त्या साईडनं त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजचा मुंडा पण घेऊ शकता. मी ते पद्धत इथं दाखवायची विसरले बघा. आता मी जिथं दंडघेराची मार्किंग करते ना 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं त्याच पद्धतीनं तुम्ही मुंड्याची पण तिकडे उंची घेऊ शकता. आता बाहीच्या वरी मी इथं 2 इंचावर मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केली. 2 इंचावर जे मार्किंग केलेली असते आपण मागच्या भागाचा आकार देण्यासाठी करतो आणि 1 इंचावर केलेली असते ते पुढच्या भागाचा आकार देण्यासाठी करतो. 1.5 इंच आपलं जे शिलाई मार्जिन सोडून मग तिथून आपण आकार द्यायला चालू करायचं. 1.5 इंच जे असते ते आपलं सरळच असते फिटिंगचं जे असते ते. आता मागचा भाग बाहीचा मी कट करून घेतला. सेंटरला कट लावलं. आपला इथला एक्स्ट्रा कपडा जो आपण कट करायचा तो कट करून घेऊया. आता आपण 4 फोल्ड जिथं करणार बाही तिथं पण कट करून घेतलं. आता बाहीचा आपण पुढचा भाग कट करून घेऊया. काही समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ माझा थोडा जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी काय बघायचे ते मला कमेंटमध्ये सांगा. ब्लाऊजच्या पद्धतीनं ब्लाऊजची कटिंग बघायची आहे का, बाहीची कटिंग बघायची आहे, दुसऱ्या कोणत्या मेजरमेंटची कटोरी ब्लाऊजची पण कटिंग बघायचं असलं तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आता मी इथं गळ्यासाठी क्रॉसपट्ट्या काढून घेते. कधी पण गळ्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायचं. पायपिंग आपली व्यवस्थित येते, गळा पलटत नाही. तुम्ही तुरपाई पण करणार असाल, हातशिलाई पण करणार असेल तर अशाच पद्धतीनं क्रॉसपट्ट्या काढून घ्या. आता आपल्या 3 पट्ट्या काढून झाल्या. आपल्या गळ्याला भरपूर होतील, कमी पडलं तर आणि काढता येईल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद.